नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 2025 मध्ये वटपौर्णिमा 10 जून 2025 या दिवशी साजरी केली जाणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास कसा करावा, उपवास कधी धरायचा, उपवास कधी सोडायचा, त्याचप्रमाणे जर का तुम्ही या दिवशी वटपौर्णिमेचं व्रत करणार असाल तर आपल्याला चुकूनही हे 2 असे पदार्थ आहेत की जे पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाही. जर का तुम्ही हे चुकून 2 पदार्थ खाल्ले तर आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळणार नाही. त्याचप्रमाणे या दिवशी आपण काय करायचं, काय करायचं नाही याविषयीची थोडक्यात संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल, माझी व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हिंदू धर्मातील प्रत्येक सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. धार्मिक ग्रंथानुसार वटपौर्णिमेचे व्रत केल्याने सुखी वैवाहिक जीवन मिळते. याचबरोबर तुमच्या पतीला दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद देखील मिळतो. दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत केले जाते. या दिवशी विवाहित महिला उपवास करतात आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. या व्रताचे काही खास नियम आहेत जे पाळल्यास वैवाहिक जीवन आनंदी बनू शकते. ज्या महिला या सर्व नियमांचे पालन करतात आणि भक्तीने पूजा करतात त्यांना अनंत सौभाग्य प्राप्त होते. बघा, या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो. या दिवशी 3 पद्धतीने उपवास केला जातो. प्रत्येक ठिकाणची उपवास करण्याची पद्धत, पूजा करण्याची पद्धत ही थोडी वेगळी असू शकते. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे, घर दार स्वच्छ करायचं, रांगोळी काढायची, उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं, आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजाही करायची आहे. पहा, या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो. काही ठिकाणी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री आपण ज्यावेळेस जेवण करतो त्यावेळेस सात्विक आहार घेऊन उपवास सोडला जातो. काही ठिकाणी निर्जला व्रत केलं जातं तर काही ठिकाणी संपूर्ण दिवसभर उपवास करून हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची पद्धत आहे. आमच्याकडे हा उपवास सकाळपासून ते वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत केला जातो. वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर आपण जो घरात पूर्णावरणाचा स्वयंपाक केलेला असेल त्याचं जेवण करून हा उपवास सोडला जातो. तर पहा, जे नववधू असतील, जे पहिल्यांदाच हे व्रत करत असतील त्यांनी सकाळपासून वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत उपवास करायचा आहे. यामध्ये तुम्ही चहा, दूध, कॉफी, फळे खाऊ शकतात आणि वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर तुम्ही जेवण करून हा उपवास सोडू शकतात. पहा, उपवास करताना ज्याला उपवास निघत नसेल, ज्याला उशिरा पूजा करायची असेल, कामामुळे जॉबमुळे उशिरा पूजा करणार असाल तर मग तुम्ही अशा वेळेस खिचडी खाऊन देखील हा उपवास करू शकतात आणि पूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकतात. काही ठिकाणी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो. यामध्ये देखील तुम्ही फराळचे, खिचडी, दूध, फळे सर्व काही घेऊन तुम्ही हा उपवास करू शकतात. फक्त आपल्याला ह्या उपवासामध्ये जी अशी 2 फळे आहेत, ही फळे चुकूनही खायची नाहीत. बऱ्याच जणांना याविषयी माहिती नसते. तर अशी ही कोणती फळे आहेत तर बघा, एक म्हणजे आपल्याला जांभूळ खायचं नाही आणि दुसरं म्हणजे या दिवशी आपल्याला चिंच खायची नाही. ही 2 फळे चुकूनही आपल्याला या दिवशी उपवासाला खायची नसतात. आता यानंतर पहा, काही नियम आहेत. हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. या दिवशी स्त्रियांनी कोणत्या गोष्टी करू नये आणि काय करावे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. या दिवशी आपल्याला उपवासाच्या वेळी चुकीची कृत्य करायची नाही. उपवास नेहमी मनात शुद्ध भावनेने पाळला पाहिजे, तरच त्याचे पूर्ण फायदे मिळतील. म्हणून या दिवशी कोणाबद्दलही द्वेष किंवा राग मनात ठेवू नका. वटसावित्री व्रताच्या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी त्यांच्या मेकअपमध्ये किंवा कपड्यांमध्ये काळा, निळा किंवा पांढरा इत्यादी रंग वापरू नये. म्हणजेच या दिवशी आपल्याला चुकूनही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत. या दिवशी चुकूनही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला वापरायच्या नाही. काळी टिकली वापरायची नाही. त्याचप्रमाणे गडद निळा रंग,
पांढऱ्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाची साडी चुकूनही आपल्याला वापरायची नाही. काळ्या रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी चुकूनही घालायचे नाही. त्याचप्रमाणे या दिवशी खोटे बोलू नये, कोणाचाही अपमान करू नये किंवा कोणतेही नकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ देऊ नये. दिवसभर शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखावी. पूजा केल्याशिवाय उपवास सोडू नये. याशिवाय वट सावित्री व्रताच्या दिवशी तामसी पदार्थ खाणे टाळावे. बघा, या दिवशी तुम्ही जरी उपवास करत असाल तरी देखील घरात तुम्ही इतरांसाठी तामसिक पदार्थ चुकूनही शिजवायचे नाही. त्याचप्रमाणे तामसिक पदार्थ खाऊन या दिवशी चुकूनही आपल्याला उपवास सोडायचा नाहीये. त्याचप्रमाणे या दिवशी कोणावर चिडचिड करायची नाही. घरात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पांढऱ्या रंगाच्या, काळ्या रंगाच्या बांगड्या आणि साडी आपल्याला या दिवशी चुकूनही घालायची नाही. या दिवशी वडाची पूजा केल्यानंतर आपण जो सुती धागा गुंडाळतो, आपल्याला 7 फेरे झाल्यानंतर हा धागा तोडायचा नाही, तर हा धागा, ही गुंडी तशीच आपल्याला ठेवायची आहे. यानंतर आपल्याला आवर्जून वट सावित्रीची कथा ही श्रवण करायची आहे किंवा त्याचं वाचन आपल्याला करायचं आहे. तसंच व्रत पारणानंतरही सात्विक आहार, व्रत संपल्यावरही फक्त सात्विक व शुद्ध अन्नच आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करणे अनिवार्य आहे. नवविवाहित महिला असेल तर तिने आवर्जून या दिवशी नवीन लग्नाचा शालू घालावा किंवा इतर महिलांनी देखील या दिवशी पूजा करताना नवी कोरी साडी घालावी किंवा घरातली धुतलेली साडी असेल तरी ती स्वच्छ असावी. विटाळात किंवा मासिक धर्मात घातलेली किंवा सुतकात घातलेली साडी पूजेच्या वेळी घालू नये. त्याचप्रमाणे या दिवशी लाल, पिवळा, हिरवा, पोपटी, नारंगी, गुलाबी या शुभ रंगाच्या साड्या घालून ही पूजा करावी. मासिक धर्म असेल तर तुम्हाला ही पूजा करता येणार नाही, तुम्ही उपवास मात्र करू शकतात. मासिक धर्माचा 5वा दिवस असेल तर डोक्यावरनं पाणी ठेवून घरात स्वच्छता करून गोमतीर, गुलाब पाणी शिंपडून तुम्ही हे व्रत, ही पूजा करू शकतात. वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर आपल्याला ब्लाऊज, नारळ, आंबा, गहू या वस्तू घेऊन आपल्याला वट सावित्रीची ओटी भरायची असते. त्यानंतर गर्भवती स्त्रिया असतील तर बघा, त्यांना जर का डॉक्टरांनी काही प्रिकॉशन घ्यायला सांगितलेलं असेल, त्यांना उपवास निघत नसेल किंवा त्यांना त्रास होत असेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, तुम्ही फक्त पूजा करू शकतात. किंवा तुम्हाला बेड रेस्ट सांगितलेला असेल तर तुम्ही पूजेला 1 वर्ष नाही गेला तरी चालू शकतं. तुम्ही तुमच्या तब्येतीची आणि बाळाची काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे 7 महिन्याच्या वरची गर्भवती महिला असेल तर तिला पूजा करता येणार नाही. त्याचप्रमाणे झाडाला देखील तिला फेऱ्या मारता येणार नाही. तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, छोटे छोटे जे नियम आहेत, हे नियम आपल्याला या दिवशी आवर्जून पाळायचे आहे. त्याचप्रमाणे झाडापासून ज्यावेळेस आपण फांटी तोडतो त्यावेळेस ती निर्जीव बनते आणि अशा निर्जीव फांटीची जर का तुम्ही पूजा करत असाल तर तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ अजिबात मिळत नाही. त्यापेक्षा तुम्ही नर्सरीमधून एक थोडं मोठंसं वडाचं झाड आणून त्याची पूजा करू शकतात किंवा वडाच्या झाडाचं चित्र तुम्ही कागदावर काढून त्याची देखील तुम्ही पूजा करू शकतात. घरी पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर प्रत्यक्ष कृतीसह लवकरच येईल. व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.